हॅलो माय डिअर स्टुडंट, आज आपण डायजेशन ह्या टॉपिकमधला ॲब्सॉर्प्शन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हा बीट पाहणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डायजेशनशी रिलेटेड नर्वस आणि हार्मोनल कोऑर्डिनेशन म्हणजे फूड मटेरियल आपण जेव्हा खाल्लेलं असतं तर त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी नर्वस आणि हार्मोनल कंट्रोल असतो, जो काय करतो की फूड मटेरियल डायजेस्ट करण्यासाठी किंवा एन्झाईम रिलीज करण्यासाठी मदत करतो, राईट. तर हे झालं कोऑर्डिनेशन. आपण डायजेशनमध्ये कुठले कुठले एन्झाईम्स रिलीज होतात आणि कुठले एन्झाईम्स काय डायजेस्ट करते हे पाहिलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 कंपोनंट आहेत की ते म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. तर हे 3 कंपोनंट आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट ऑलरेडी झालेले आहेत, तर ते ॲब्सॉर्ब करून घ्यायला पाहिजेत. आपण कुठलंही फूड मटेरियल कशासाठी खातो, तर ती आपली बॉडी ॲब्सॉर्ब करायला पाहिजे, म्हणून आपण ते फूड मटेरियल खातो. जर त्या फूड मटेरियलमधल्या जे महत्त्वाचे कंटेंट आहेत, ज्याची गरज आपल्या बॉडीला आहे, ते जर आपल्या बॉडीने ॲब्सॉर्ब नाही केलं तर ते फूड मटेरियल वाया जाणार आहे. म्हणजे जरी ते आपल्या माउथपासून ॲनसपर्यंत जरी गेलं आणि त्याचं ॲब्सॉर्प्शन नाही झालं, फक्त डायजेशन झालं, तर त्या फूड मटेरियलचा काही अर्थ नाही. मग तुम्ही कितीही चांगले जास्तीत जास्त न्यूट्रिएंट असलेलं फूड जर खाल्लात तरीसुद्धा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जर तुमच्या बॉडीनं त्यासाठी महत्त्वाचा रोल करायला पाहिजे, जो म्हणजे ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे जे काय कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स हे जे कंटेंट आहे, जे तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये म्हणजे माउथ टू इंटेस्टाईन रिजनपर्यंत जे काय कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅटचे स्मॉलेस्ट युनिट तयार झालेले आहेत, लार्ज युनिटवरती एन्झाईमनी ॲक्ट करून त्याचे जेव्हा स्मॉलर कंटेंटमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे, तर हे स्मॉलेस्ट कंटेंट काय करायला पाहिजे, आपल्या बॉडीनं ते ॲब्सॉर्ब करायला पाहिजे. ॲब्सॉर्ब करताना काय होतं की इंटेस्टाईन रिजनमध्ये मेजॉरिटी ॲब्सॉर्प्शनचं काम कुठं होतं, तर इंटेस्टाईनमध्ये. तर इंटेस्टाईनच्या पूर्ण लायनिंगमध्ये ब्लड कॅपिलरीज गेलेले आहेत आणि ह्या ब्लड कॅपिलरीजच्या काही पार्ट जो आहे तो लिव्हरला सुद्धा गेला आहे, कारण की लिव्हर हा टेम्पररी स्टोरेजचं काम करतो आणि काही नर्व्स हे मसलला सुद्धा असतात अटॅच. त्यामुळं काय होतं, जे फूड मटेरियल जिथं जिथं स्टोअर करून ठेवलं जातं त्या ठिकाणी हे पास व्हायला मदत करतात. म्हणजे कार्बोहायड्रेट स्टोअर करण्याची जागा, प्रोटीन स्टोअर करण्याची जागा आणि फॅट हे तिन्हीही स्टोअर करण्याची जागा वेगवेगळी आहे. तर अशा ठिकाणी ते पूर्ण इंटेस्टिनलची आपली वॉल आहे, त्या वॉल थ्रू ॲब्सॉर्ब करून घेतलं जातं. तिथल्या ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत तिथून ते ॲब्सॉर्ब करून घेतलं जातं आणि ते जे फूड मटेरियल आहे ते आपल्या ब्लडमध्ये येतं. आणि तुम्हाला माहीत आहे आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलला जे न्यूट्रिएंट दिलं जातं ते ब्लड थ्रूच जातं, कारण की ब्लड कॅपिलरीज लहानात लहान कुठलीही सेल असू द्या त्या सगळ्या सेलला ते व्हेनेशन गेलेलं आहे. तर हे ॲब्सॉर्प्शन कशा पद्धतीनं होतं, कुठल्या थेरीज याला लागू होतात, हे आपण आता पुढं बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिला आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे 3 महत्त्वाचे कंपोनंट डायजेस्ट झालेले होते ते म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. आता ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे मोनोसॅकराइड आहेत, म्हणजे पॉलिसॅकराइडचं कन्व्हर्जन मोनोसॅकराइडमध्ये झाले आणि ह्याचं आता आपली बॉडी काय करते, ॲब्सॉर्प्शन करते. दीज आर रॅपिडली ॲब्सॉर्ब थ्रू द इंटेस्टिनल म्युकोसल सेल्स. इंटेस्टाईनच्या आतल्या बाजूला म्युकोसल सेल्सचे लायनिंग असतं आणि हे काय करतात, जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज ॲब्सॉर्ब करून घेतात इनटू द ब्लड स्ट्रीम. आत्ताच मी सांगितलं पूर्ण आपल्या इंटेस्टाईनच्या लायनिंगला ब्लड सेल्सचं सर्क्युलेशन आहे, ज्याच्या थ्रू ह्या सगळे न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब करून घेतले जातात. 2 मेकॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ दीज शुगर्स. 2 महत्त्वाचे मेकॅनिझम्स आहेत. कुठले बघा, फॅसिलिएटेड ट्रान्सपोर्ट विथ कॉन्स्टंट ग्रेडियंट, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. तुम्हाला माहीत असेल की फूड मटेरियल म्हणा किंवा वॉटर म्हणा, समजा आता तुम्हाला ते ज्या ठिकाणी जास्त आहे आणि ज्या ठिकाणी कमी आहे, इथं जर तुम्हाला पास करायचं असेल तर तुम्हाला कुठलंही प्रेशर अप्लाय करावं लागत नाही, पण कमी जागेवरून जर तुम्हाला जास्त जागेला पास करावं लागेल तर ह्याला मात्र तुम्हाला प्रेशर अप्लाय करावं लागतं. तर असे वेगवेगळे थेरी आहे, त्यामध्ये फॅसिलिएटेड ट्रान्सपोर्ट आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे 2 महत्त्वाचे बीट आहेत, म्हणजे ज्याच्या थ्रू ह्याचं ट्रान्सपोर्टेशन होतं. बरोबर. आता एक्झाम्पल, आता समजा आपल्या टाकीमध्ये जे पाणी असतं खालच्या बाजूला ते जर आपल्या वरच्या टाकीत सोडावं लागेल तर ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं आणि त्यामुळे आपल्याला काय करते, एनर्जी अप्लाय करावी लागते विथ द हेल्प ऑफ पंप.
त्या पंपमुळे काय होतं की खालच्या टाकीतलं पाणी वरच्या टाकीत जातं. सेम अशा पद्धतीचे मेकॅनिझम आपल्याला फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी यूज करावे लागतात. आपली बॉडी काय असते म्हणजे आपल्या बॉडीच्या सेलच्या बाहेर जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्ह म्हणजे काही गोष्टींना त्यांना कॅरियरची गरज नसते, ते डायरेक्ट आपली सेल वॉल जी आहे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ती ॲब्सॉर्ब करते, लगेच आपल्या सेलच्या आत येते. पण काही प्रकारचे कंपोनंट असे आहेत की त्यांना सेलमध्ये एंटर करण्यासाठी कॅरियरची गरज असते आणि असे कॅरियर्स प्लाझ्मा मेम्ब्रेनला बाहेरच्या बाजूला प्रेझेंट असतात. हे थोडक्यात. ह्यामुळे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे ट्रान्सपोर्ट होत असताना कधी कधी एन्झाईमची गरज असते, कधी कधी त्या टिपिकल प्रोटीनची गरज असते, कधी कधी कशाचीच गरज लागत नाही. त्याची गरज आहे आणि ती जास्त प्रमाणात लागतात म्हटल्यावर ते ऑटोमॅटिकली विदाऊट एनी गिविंग एनर्जी, त्या सेलला एनर्जी न देता सुद्धा काय केलं जातं, हे अशा प्रकारचे कंपोनंट ॲब्सॉर्ब करून घेतले जातात. नेक्स्ट आता बघा फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट म्हणजे काय. दिस डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ शुगर अक्रॉस द इंटेस्टिनल ल्युमेन अँड म्युकोसल सेल्स. इंटेस्टिनल ल्युमेन म्हणजे जी कॅव्हिटी आहे जी इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असते, त्या ल्युमेनमध्ये काय होतं, किती प्रमाणात शुगर आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीच्या ब्लड शुगरमध्ये जास्त आहे का तिथं शुगर लेवल जास्त आहे, त्यानुसार काय केलं जातं, त्या शुगर म्हणजे ग्लुकोज असो, फ्रुक्टोज असो, सुक्रोज असो, ह्याची एंट्री आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या ब्लड सेलमध्ये होते. ऑल द मोनोसॅकराइड्स आर ॲब्सॉर्ब्ड सम एक्सटेंट बाय फॅसिलिटेटेड डिफ्युजन. सगळेच जे कार्बोहायड्रेट आहेत मोनोसॅकराइड सिम्पलेस्ट फॉर्ममधले सगळे जरी ॲब्सॉर्ब होत असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय आहे की एक लिमिटेशन आहे त्याचं, म्हणजे किती अमाऊंटपर्यंत ते ॲब्सॉर्ब करून घ्यायचं. समजा एखादा माणूस फक्त साखरच खात असेल तर पूर्ण तुमच्या बॉडीला काही साखरेची गरज नाही आहे, बाकीची सुद्धा कंपोनंटची गरज आहे. त्यामुळे टिपिकल लिमिटेशनपर्यंत काय केलं जातं, हे ट्रान्सपोर्टेशन आपल्या बॉडीमध्ये होतं. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं बघा, द ट्रान्सपोर्ट ऑफ ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज अक्रॉस द ब्रश बॉर्डर ऑफ अ म्युकोसल सेल्स ऑकर बाय अ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. इंटेस्टाईनच्या लायनिंगमध्ये ब्रश बॉर्डरचे म्हणजे ब्रश सारखं स्ट्रक्चर असलेले सेल्स असतात, म्युकोसल सेल्स. हे काय करतात, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज ॲब्सॉर्ब करतात आणि ॲक्टिव्हली म्हणजे ज्याला एनर्जी लागत नाही, जे फास्टली ॲब्सॉर्ब केलं जातं त्याला. इट इज अन एनर्जी रिक्वायर्ड प्रोसेस दॅट रिक्वायर्स ट्रान्सपोर्ट प्रोटीन अँड प्रेझेन्स ऑफ सोडियम आयन्स. ओके, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं बघा की ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं विथ द हेल्प ऑफ ब्रश बॉर्डर म्युकोसल सेल्स. म्युकोसा सिक्रीट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत ज्यांना ब्रश सारखं स्ट्रक्चर असतं, असे सेल्स काय करतात, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज ॲब्सॉर्ब करण्याची कामं करतात आणि हे करत असताना त्यांना एनर्जीची गरज लागते आणि ह्याला एनर्जी सोडियम प्रेझेन्समध्ये हे कामं होतात. म्हणजे सोडियमचा पंप असतो, सोडियम आयन काय करतो, हे ट्रान्सपोर्टेशनला मदत करतो. सोडियम डिपेंडेंट ग्लुकोज ट्रान्सपोर्टर ह्याच्यासाठी काम करतो. बाइंड्स बोथ ग्लुकोज अँड सोडियम ॲट द सेपरेट साइट्स अँड ट्रान्सपोर्ट देम इनटू द सेल. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेलला सुद्धा सोडियमची सुद्धा गरज त्या प्रमाणात लागते आणि हे सोडियम जो आहे तो आपल्या दोन्ही सेलच्या मधली जी स्पेस असते या ठिकाणी तो प्रेझेंट असतो आणि त्याची सुद्धा एंट्री आपल्या बॉडीमध्ये व्हायला लागते. असं होत असताना सायमल्टेनियसली तो जे सोडियम कॅरी करणारा जो प्रोटीन असतो, जो काय करतो, ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो, त्या सोडियमलाच अटॅचमेंटसाठी ह्या ग्लुकोजची जागा असते आणि सोडियम एका साईडला अटॅच होतो आणि ग्लुकोज एका ठिकाणी अटॅच होतो आणि अशा पद्धतीनं एक कंपोनंट जो आहे जो दोन्हीही सोडियम आणि ग्लुकोजचं अटॅचमेंट करतो आणि हा पूर्ण त्या सेलमध्ये एंट्री करतो किंवा ग्लुकोज आणि सोडियमला त्या सेलच्या आतमध्ये घेतो. अशा पद्धतीची ती गोष्ट होते. द सोडियम ट्रान्सपोर्ट डाऊन कॉन्सन्ट्रेटेड ग्रेडियंट, ग्लुकोज ट्रान्सपोर्टेड अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. जर सोडियमचं ट्रान्सपोर्टेशन कमी झालं तर ग्लुकोजचं ट्रान्सपोर्टेशन सुद्धा होणार नाही. हे दोन्हीही तशा पद्धतीनंच पाहिजेत. म्हणजे सोडियम जेव्हा आपल्या सेलच्या आत एंटर करणार तरच ग्लुकोज सुद्धा ट्रान्सपोर्टेशन करणार. दिस प्रोसेस इज कॉल्ड को ट्रान्सपोर्टर ऑर सिम्पोर्ट्स. म्हणजे म्हणजे दोघांनाही एकमेकांना मदत करतात. जेवढ्या अमाऊंटमध्ये सोडियम सेलच्या आत येणार तेवढ्याच अमाऊंटमध्ये ग्लुकोज सुद्धा आपल्या सेलच्या आतमध्ये येणार. द एनर्जी ऑफ दिस रिॲक्शन इज प्रोव्हाइडेड बाय ATP लिंक्ड टू सोडियम पंप. सोडियम पंप किंवा सोडियम पोटॅशियम पंप असा नावाचा पंप तुम्ही 11वी-12वीला शिकलेला आहात. हे पंप काय करतात की सोडियम आत घेण्यासाठी किंवा पोटॅशियम बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. अशा पद्धतीच आणि ह्यांना ATPची सुद्धा गरज लागते कारण की एनर्जी शिवाय ही गोष्ट होत नाही.
आणि एनर्जी देण्यासाठी एटीपीचा महत्त्वाचा रोल आहे. कार्बोहायड्रेटमध्ये तुम्हाला लक्षात येईल की इथं एक गेट आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे, हे म्युकोसल ब्रश बॉर्डर सारखं स्ट्रक्चर आहे आणि हे ग्लुकोजचे मॉलिक्युल्स आहेत जे सिंपल स्ट्रक्चरमध्ये तयार झाले आहेत. आणि इथं हे गेट थ्रू काय करतात, एक सोडियमचं स्ट्रक्चर आणि हे हेक्सागोनल दिसते म्हणजे ग्लुकोजचं स्ट्रक्चर, आणि अशी दोन्हीची सायमल्टेनियसली एंट्री होत राहते. हे बघा इथं सोडियम आणि पोटॅशियमचा पंप सुद्धा आहे आणि ग्लुकोज सुद्धा इथं काय केला जातो, ग्लुकोज सुद्धा एंट्री करतो आणि इथं एटीपीची सुद्धा रिॲक्शन होते. तिथं सोडियम आहे, इथं पोटॅशियम आहे आणि इथं मोनोसॅकराइड तुम्हाला या 3 कलरमध्ये बघायला मिळतील. पोटॅशियम एकच कलरचा आहे आणि सोडियम हा लाल कलरचा आहे. आणि अशा पद्धतीने ह्यांचं काय केलं जातं, ट्रान्सपोर्टेशन केलं जातं म्हणजे ॲब्सॉर्प्शन केलं जातं. हे सिम्पलेस्ट शुगर प्लस सोडियम हे एंटर करतात म्युकोसल सेलमध्ये आणि म्युकोसल सेल्समधनं काय केलं जातात, विथ द हेल्प ऑफ एटीपी हे सोडियम पोटॅशियम आणि सोडियम परत बाहेरच्या बाजूला येतात आणि मोनोसॅकराइड्स मात्र इथून कॅपिलरीमध्ये एंट्री करण्यासाठी तिथं प्रेझेंट राहतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ॲब्सॉर्प्शन कार्बोहायड्रेटचं केलं जातं. त्यानंतरचं आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ प्रोटीन. प्रोटीनमध्ये ॲब्सॉर्प्शन कसं होते बघा, इट इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस दॅट नीड्स एनर्जी. प्रोटीनला सुद्धा ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी एनर्जीची गरज आहे. एनर्जी नीडेड इज डिराइव्ड फ्रॉम द हायड्रोलिसिस फ्रॉम एटीपी. हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये H+ आयन्स बाहेर टाकले जातात, बरोबर आहे. सायमल्टेनियसली एटीपीची सुद्धा गरज इथं लागते, म्हणजे एटीपी दिल्यानंतरच प्रोटीनची एंट्री त्या टिपिकल सेलमध्ये होणार आहे. दिस प्रोसेस ऑकर्स इन अ स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये 2 पार्ट आहे, डिओडिनम, इलियम. तर डिओडिनमपासून साधारण ॲब्सॉर्प्शन व्हायला प्रोटीनचे ॲब्सॉर्प्शन व्हायला मदत होते. ॲब्सॉर्प्शन ऑफ अमायनो ॲसिड इज रॅपिड इन द डिओडिनम अँड जेजुनम बट स्लो इन अ इलियम. डिओडिनम पासून ॲक्च्युली काय होतं की तिथं लिव्हर आणि पँक्रियाज हे जे एन्झाईम्स जे आहेत ते तिथं रिलीज व्हायला स्टार्ट होतात डिओडिनम रिजनमध्ये. त्यामुळं डायरेक्ट सिम्पलेस्ट फॉर्म डिओडिनम रिजनमध्ये पूर्ण तयार झालेला नसतो. जसं जसं तयार व्हायला सुरू होतात तसं तसं हे पुढं सरकतं आणि ॲब्सॉर्प्शन जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये जे होतं ते पुढच्या बाजूला म्हणजे डिओडिनम जेजुनममध्ये होतं, राईट. ॲब्सॉर्प्शन ऑफ अमिनो ॲसिड इज अ रॅपिड इन अ किती वेळा चुकायचं ते. ॲब्सॉर्प्शन ऑफ प्रोटीनमध्ये Absorption of amino acid is a rapid in the duodenum and jejunum but slow in the ileum. डिओडिनम रिजनमध्येच काय होतं की जे एन्झाईम्स आहेत ते रिलीज होतात, तिथून ते फास्टली सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्जन व्हायला मदत होते आणि तिथूनच डिओडिनमच्या खालीच रिजन असतो तो म्हणजे जिजुनम. त्यामुळं डिओडिनम आणि जिजुनम या रिजनमध्ये जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये प्रोटीनचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं. इलियमपर्यंत साधारण तेवढं ॲब्सॉर्प्शन राहत नाही, कारण की जेवढी त्या इंटेस्टाईनमध्ये किंवा आपल्या बॉडीला गरज आहे ॲब्सॉर्प्शन करायची तेवढं ॲब्सॉर्प्शन डिओडिनम जेजुनममध्ये झाल्यामुळं इलियममध्ये तेवढ्या अमाऊंटमध्ये प्रोटीन शिल्लक राहत नाही. त्यामुळे ही प्रोसेस जी फास्ट होते ती डिओडिनम जेजुनममध्ये आणि स्लो प्रोसेस होते ही इलियममध्ये होते. ठीक आहे. आता ॲब्सॉर्प्शन करताना मेकॅनिझम जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे कॅरियर प्रोटीन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि ग्लुटॅथिऑन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ग्लुटॅमिल सायकल नावाची एक सायकल आहे, ज्या सायकलमध्ये जे अमायनो ॲसिड्स आहेत त्याची एंट्री आपल्या बॉडीमध्ये होते, म्हणजे बॉडीमध्ये म्हणजे सेलमध्ये होते. आणि कॅरियर प्रोटीन म्हणजे काही प्रकारचे प्रोटीन्स आहेत जे प्रोटीनच प्रोटीनला कॅरियर करतात. ओके, आपल्या बॉडीमध्ये जे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जे सेल स्ट्रक्चर आहेत ते प्रोटीन इन ओरिजिनच आहेत. त्यामुळे असे काही प्रोटीन्स असतात जे कॅरियर प्रोटीन म्हणतो आपण, जे ट्रान्सपोर्टेशनचं मदत करतात. याच्यामध्ये सिस्टीम कुठली आहे बघा. इट इज अ मेन सिस्टीम फॉर अमिनो ॲसिड ॲब्सॉर्प्शन. एक टिपिकल कॅरियर प्रोटीनची सिस्टीम आहे ज्यामध्ये अमिनो ॲसिड ट्रान्सपोर्ट केले जातात एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे. इट इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस दॅट नीड्स एनर्जी. त्याला एटीपीची गरज आहे एनर्जी फॉर्ममध्ये. देर आर 7 कॅरियर प्रोटीन, 1 फॉर ईच ग्रुप ऑफ अमिनो ॲसिड्स. तुम्हाला 12वीला तुम्ही शिकलाय साधारण 20 ते 21 प्रकारचे अमिनो ॲसिड्सचे आहेत. एक्झाम्पल मिथिओनिन, आयसोल्युसिन, ल्युसिन. तर ह्याच्यामध्ये 7 ग्रुप पडतात, 7 ग्रुप पडतात आणि ह्या 7 त्याच प्रकारचे म्हणजे जे वेगळ्या प्रकारचा जो प्रोटीन असेल जो अमिनो ॲसिड आहे त्याला कॅरी करण्यासाठी वेगळ्या प्रकारचा प्रोटीन लागतो. आणि असे एकूण साधारण तुम्हाला 7 प्रकारचे प्रोटीन बघायला मिळतात. म्हणजे जे महत्त्वाचे अमिनो ॲसिडचे टाईप्स आहेत त्याच्या केमिकल स्ट्रक्चरनुसार
अशा प्रकारच्या केमिकल स्ट्रक्चरचे जे अमिनो ॲसिड्स आहेत त्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक वेगळा प्रोटीन लागतो. असे प्रोटीन टोटल 7 आहेत. ईच कॅरियर प्रोटीन हॅज अ 2 साइड्स. प्रोटीनला प्रत्येक म्हणजे जो कॅरी प्रोटीन करणार आहे त्याला 2 बाजू आहेत. वन फॉर अमिनो ॲसिड आणि अदर वन फॉर सोडियम. सेम लाईक कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटमध्ये तुम्ही पाहिलं असाल की एक सोडियम आयन एंट्री करतो आणि मग एक पॉलिमोनोसॅकराइड एंट्री करतो. सेम इथं पण तसं आहे. एक अमिनो ॲसिड एंट्री केला जातो, एक सोडियम एंट्री केली जाते. इट्स अ को ट्रान्सपोर्ट अमिनो ॲसिड्स अँड सोडियम फ्रॉम इंटेस्टिनल ल्युमेन टू सायटोसल ऑफ अ इंटेस्टिनल म्युकोसल सेल. इंटेस्टाईनच्या इनर लाइनिंगमध्ये जे म्युकोसल सेल्स आहेत त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी सोडियम सायमल्टेनियसली अमिनो ॲसिडची दोन्ही ॲट अ टाइम ट्रान्सपोर्टेशन होत असते, म्हणून त्याला आपण को ट्रान्सपोर्ट म्हणतो. द ॲब्सॉर्ब्ड अमिनो ॲसिड पासेस टू द पोर्टल सर्क्युलेशन व्हाईल सोडियम इज एक्सट्रुडेड आउट ऑफ द सेल विथ एक्सचेंज विथ अ सोडियम पोटॅशियम बाय सोडियम. आपल्या बॉडीचं जे pH आहे किंवा एक बाईल जे त्याचं बफर आहे मेंटेन करण्यासाठी काय करतो की किती पॉझिटिव्हनेस आपल्या सेलच्या आत आहे, किती निगेटिव्हनेस बॉडीच्या बाहेर आहे, हे मेंटेन करण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियमचा पंप काय करतो, महत्त्वाचा रोल करतो. म्हणजे तीन सोडियम आत गेले की 2 पोटॅशियम बाहेर टाकले जातात. ह्यामुळे काय होतं, प्लस सायन्सचं किंवा मायनस सायन किंवा प्लस सायन्स मेंटेन राहण्यासाठी मदत होते. असे आपल्या बॉडीतल्या सेल्स नेहमी करत असतात. जेव्हा अमिनो ॲसिड्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात सायमल्टेनियसली सोडियमसुद्धा आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतो. जेवढे अमाऊंटमध्ये अमिनो ॲसिड्स ॲब्सॉर्ब केले जातात तेवढ्या अमाऊंटमध्ये सोडियमसुद्धा म्युकोसल सेल ॲब्सॉर्ब करतं. पण त्याचं जे बॅलन्स जो आहे सोडियमचा बॅलन्स, कारण की प्रत्येक वेळा कार्बोहायड्रेट आणि अमिनो प्रोटीन ॲब्सॉर्ब करताना सोडियमची संख्या जास्त होणार आहे, तर ते मेंटेन करण्यासाठी काही अमाऊंटमध्ये पोटॅशियमसुद्धा बाहेर टाकतात. त्यामुळं काय होते की सोडियम पोटॅशियम या दोन्हीचं एक बॅलन्स आपल्या आणि इवन अमिनो ॲसिडचा बॅलन्स आपल्या बॉडीमध्ये राहतो. दुसरं बघा ग्लुटॅथियन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ह्यामध्ये काय होतं बघा, इट इज ऑल्सो नोन ॲज ग्लुटामिल ॲसिड सायकल. या सायकलमध्ये ग्लुटॅथियन इज यूज्ड टू ट्रान्सपोर्ट अमिनो ॲसिड्स फ्रॉम इंटेस्टिनल ल्युमेन टू सायटोसोल ऑफ इंटेस्टिनल म्युकोसल सेल्स. ग्लुटॅथियन, आता इथं सोडियमचा वेगळे काय रोल नाही आहे, पण इथं महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे ग्लुटॅथियन. इट इज अ वन काइंड ऑफ स्ट्रक्चर जो काय करतो, कॅरी करतो कुणाला, अमिनो ॲसिडला, कुठून, इंटेस्टिनल ल्युमेन पासून टू म्युकोसल सेलपर्यंत. हा ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी ग्लुटॅथियन मदत करतो, म्हणून याला ग्लुटॅथियन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असं नाव दिलेलं आहे. इट इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस दॅट नीड्स एनर्जी. ऑब्व्हियसली याला एनर्जीची गरज आहे, जी ATP देणार आहे. ठीक आहे. ग्लुटॅथियन रिॲक्ट्स विथ अमिनो ॲसिड इन द प्रेझेन्स ऑफ ग्लुटॅकाइल. ग्लुटॅकाइल नावाचा जो कॉम्पोनंट आहे तो अमिनो ॲसिड बरोबर ॲक्ट होतो आणि तेव्हाच ह्याची एंट्री आपल्या म्युकोसल सेलमध्ये होते. ग्लुटामाइल अमिनो ॲसिड रिलीज अमिनो ॲसिड इन द सायटोसोल ऑफ द इंटेस्टिनल म्युकोसल सेल्स विथ फॉर्मेशन ऑफ 5-ऑक्झोप्रोलीन that is used for regeneration of glutathione to begin another turn of cycle. ह्या ॲक्च्युली ही सायकल आहे. ही सायकल काय करतो, एक कंपोनंट म्हणजे जो अमिनो ॲसिड घेऊन आलाय तो अमिनो ॲसिड सोडल्यानंतर त्याचं एक कन्व्हर्जन होणार आहे, म्हणजे ग्लुटॅथियनचे एक कन्व्हर्जन होणार आहे. तर ग्लुटॅथियनमध्ये ग्लुटामिल अमिनो ॲसिड जेव्हा तयार होतो तर अमिनो ॲसिड रिलीज केल्यानंतरनं त्याचं कन्व्हर्जन 5-ऑक्झोप्रोलीनमध्ये होतं आणि 5-ऑक्झोप्रोलीन काय करतो, परत मग ही सायकल मेंटेन करण्यासाठी मदत करतो. इंटॅक्ट प्रोटीन्स अँड पॉलीपेप्टाइड्स आर नॉट ॲब्सॉर्ब्ड बाय द अडल्ट इंटेस्टाईन. आहे तसा प्रोटीन जो आहे, म्हणजे जी प्रोटीनची फार मोठी चेन असते, अमिनो ॲसिडचा मोठा सिक्वेन्स आपली बॉडी ॲक्सेप्ट करत नाही, एंट्री करू घेत नाही. त्याला काय करावं लागतं, एक तर अमिनो ॲसिडची स्ट्रक्चर डायपेप्टाइड म्हणा किंवा अमिनो ॲसिड सिम्पलेस्ट युनिट असेल तर आणि तरच काय केलं जातात, अशा प्रकारचे प्रोटीन आपली बॉडी ॲक्सेप्ट करते. Macromolecular absorption in a certain individuals appear to be responsible for antibody formation that often causes food allergy. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या फूडमध्ये जे कंटेंट आहे त्याचं डायजेशन कधी कधी झालेलं नसतं आणि जर डायजेशन झालं नाही तर ती आपली बॉडी ॲब्सॉर्ब करत नाही, कारण की ते सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये झालेलं नसतं. कधी कधी काय होतं, जर समजा आपल्याला फूड थ्रू अलर्जिक कंटेंट आपल्या बॉडीत आला असेल तर मे बी आपली बॉडी त्याला रिस्पॉन्स करते आणि जास्तीत जास्त मोठावाला स्ट्रक्चर जर त्यानं ॲबनॉर्मॅलिटीमध्ये जर त्यानं ॲब्सॉर्ब केला आपल्या बॉडीनं तर आपल्याला ते हानिकारक असते, म्हणजे ते फूड अलर्जन्स म्हणून ते
काम करते, पण ते पूर्ण आपल्या बॉडीमध्ये लिव्हरमध्ये वगैरे कुठं स्टोअर होत नाही. आणखीन बघा, ॲब्सॉर्प्शन कॉज मेनली इन द स्मॉल इंटेस्टाईन भागमध्ये जास्तीत जास्त अमिनो ॲसिड ॲब्सॉर्ब केले जातात. एनर्जी कंटेंट आहे. डाय आणि ट्रायपेप्टिडेज सुद्धा आपण ॲब्सॉर्ब करतो. त्याच्यासाठी हायड्रोलायसिस ही प्रोसेस होते. द ॲक्टिव्हिटीज ऑफ डायपेप्टाइड्स आर हाय इन दीज सेल्स. डायपेप्टाइड्स जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात ॲज कम्पेअर टू ट्रायपेप्टाइड. एल अमिनो ॲसिड्स आर मोर रॅपिडली ॲब्सॉर्ब दॅन डी अमिनो ॲसिड्स. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला साधारण माहीत असेल की एल फॉर्म आणि डी फॉर्म, डेक्स्ट्रो आणि लिओ असे फॉर्म असतात आणि ह्यांच्या जराशा स्ट्रक्चरच्या फॉर्ममध्ये जरासा चेंजेस असतो आणि ह्या चेंजेससाठी काय केलं जातं, त्यांनी एल फॉर्मचा जो आहे तो जरा जास्त फास्ट ॲब्सॉर्ब होतो ॲज कम्पेअर टू डी फॉर्म. द ट्रान्सपोर्ट ऑफ एल अमिनो ॲसिड्स ऑकर बाय ॲक्टिव्ह प्रोसेस, डी अमिनो ॲसिड्स बाय सिम्पल डिफ्युजन. सिम्पल डिफ्युजन म्हणजे त्याला कुठली एनर्जी लागत नाही, ते आपले बॉडी इझिली ॲब्सॉर्ब करते. आणि एल फॉर्मचा अमिनो ॲसिड आहे त्याला मात्र ॲक्टिव्हली म्हणजे ह्याला एनर्जी द्यावी लागते ॲक्टिव्ह प्रोसेसला. ठीक आहे. आता आणखीन बघा, सोडियम डिपेंडंट ॲक्टिव्ह प्रोसेस अँड रिक्वायर्स ATP. ज्या ज्या ठिकाणी सोडियमची एंट्री त्या अमिनो ॲसिड बरोबर जर असेल तर तिथे ATPची गरज लागते. सोडियम डिफ्युजर्स अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, द अमिनो ॲसिड ऑल्सो एंटर द इंटेस्टिनल सेल. मगाशीच आपण बघितलं की सोडियम आणि अमिनो ॲसिड ॲट अ टाइम त्या बॉडीमध्ये एंट्री करतात म्युकोसल सेलमध्ये. सोडियम अँड अमिनो ॲसिड्स शेअर अ कॉमन कॅरियर अँड ट्रान्सपोर्टर टुगेदर. दोन्ही ॲट अ टाइम ट्रान्सपोर्ट केले जातात म्हणून त्याला को ट्रान्सपोर्टर सुद्धा आपण म्हणतो. द कंपाऊंड सायटोकॅल्सिन इनहिबिट्स सोडियम इंडिपेंडेंट ट्रान्सपोर्टर सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच वेळेला ज्याची गरज आता आपल्याला नाही आहे किंवा इनहिबिट करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, सोडियम त्या कॅरियर बरोबर जर अटॅच झाला नाही तर अमिनो ॲसिड एंट्री करणार नाही आणि सायटोकॅल्सिन नावाचा जो हे आहे कंपोनंट तो इनहिबिटरी म्हणून काम करतो. आता लिपिडचं ॲब्सॉर्प्शन बघूया. इट इज द मेजर डायटरी लिपिड्स आर ट्रायअकाइल ग्लिसरॉल, कोलेस्टेरॉल, फॉस्फोलिपिड आणि फ्री फॅटी ॲसिड्स. साधारण या 4 प्रकारचे महत्त्वाचे कंपोनंट आपण लिपिड थ्रू आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतो किंवा त्याचं ॲब्सॉर्प्शन आपली बॉडी करते. द ॲव्हरेज नॉर्मल इंडियन डाएट कंटेन्स 20 to 30 ग्रॅम लिपिड्स पर डे. साधारण आपण 20 ते 30 ग्राम लिपिड एवढं फूड मटेरियलमध्ये आपल्या इंटेक असतं. वेस्टर्न डाएट इज अ 2 to 3 टाइम्स दॅन इंडियन डाएट. आपल्या डाएटपेक्षा वेस्टर्न म्हणजे भारत सोडून बाकीच्या ह्याच्यामध्ये साधारण 2 ते 3% जास्त त्याचं प्रमाण आहे. म्हणजे आपण 20 ते 30 खात असतो तर त्यांचं 40 ते 50% ग्रॅम एवढं त्यांचं फॅटी लिपिड्स त्यांच्या बॉडीमध्ये जातात. आणखीन काय बघा, मिक्स्ड मिसेल्स आर स्पेरिकल पार्टिकल्स विथ हायड्रोफोलिक एक्सटेरियर आणि हायड्रोफिलिक इंटेरियर कोर. आता आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहित आहे साधारण 60 ते 70% पाणी आहे आणि प्रत्येक सेलमध्ये सुद्धा तसंच आहे. तर लिपिड कंटेंट तुम्हाला माहित आहे की वॉटरमध्ये मिक्स होत नाही आणि प्रत्येक बॉडीला जर प्रत्येक सेलला जर लिपिडची गरज असेल तर काय करावं लागेल, तर एक स्ट्रक्चर तयार केलं जातं त्याला मिसेल्स म्हणतात आणि ह्याचं एक टिपिकल स्ट्रक्चर असतं. जसं प्लाझ्मा मेम्ब्रेनचे कॅरेक्टरिस्टिक आहे, तुम्हाला माहित आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन वरून आणि बाहेरून हायड्रोफिलिक असतात म्हणजे वॉटर लव्हिंग असतात, पण पूर्ण त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सेंटरनं जर तर तुम्ही बघितलात तर ते वॉटर हेटर असतात म्हणजे हायड्रोफोबिक असतात. आणि अशा पद्धतीचं सेम स्ट्रक्चर तुम्हाला ह्या लिपिडच्या म्हणजे जे कंपोनंट हे लिपिड कॅरी करतात त्याच्यावरती तुम्हाला असं स्ट्रक्चर बघायला मिळेल. म्हणजे हायड्रोफिलिक हे बाहेरच्या बाजूला असतं म्हणजे वॉटर लवर असतात आणि ते हायड्रोफोबिक आहे जो आतला स्ट्रक्चर असतो ज्याच्या थ्रू हे लिपिड्स काय केले जातात आपल्या बॉडी ॲब्सॉर्ब करते. मिसेल्स आर अटॅच्ड टू द मायक्रोव्हिलस सरफेस ऑफ अप्पर पार्ट ऑफ अ स्मॉल इंटेस्टाईन. मिसेल्स काय केले जातात, बाहेरच्या बाजूला हायड्रोफिलिक नेचर असल्यामुळं आपली बॉडी किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन ते ॲब्सॉर्ब करतात. ऑल द डायजेस्टेड प्रोडक्ट्स पॅसिवली डिफ्यूज इन टू द म्युकोसल सेल्स. ह्याचं डिफ्युजन मात्र काय आहे, पॅसिवली होतं, ह्याचं ॲक्टिव्ह नाही आहे, ह्याचं पॅसिवली डिफ्युजन होतं. शॉर्ट अँड मीडियम चेन फॅटी ॲसिड डू नॉट रिक्वायर बाईल साल्ट्स फॉर देअर ॲब्सॉर्प्शन. जे छोटे छोटे चेन्स असतात फॅटी ॲसिडचे त्यांना मात्र ॲब्सॉर्ब करण्यासाठी बाईल सॉल्ट्स लागत नाही. तुम्हाला माहीत आहे आपण बाईल सॉल्ट शिकलेलो आहोत आणि हे बाईल सॉल्ट्स जास्तीत जास्त लिपिडवरती ॲक्ट होतात, तर त्याचा ब्रेकडाऊन शॉर्ट आणि मीडियम चेनसाठी बाईल सॉल्टची गरज नसते. दे ॲब्सॉर्ब डायरेक्टली इनटू द इंटेस्टिनल सेल्स अँड दे एंटर पोर्टल ब्लड रॅदर दॅन लिम्फ अँड ट्रान्सपोर्ट द लिव्हर बाउंड टू सिरम अल्ब्युमिन.
जे लिपिड आहे हे लिपिड काय करतं की ब्लड थ्रू एंट्री म्हणजे सिरम अल्ब्युमिन बरोबर तो लिव्हरपर्यंत ट्रान्सपोर्ट केलं जातं. लिपिडचं ॲब्सॉर्प्शन जनरली लिम्फ नोड्स करत नाही. साल्ट्स जे आहेत ते काय करतात, मिसेल्स म्हणजे काय की लिपिड काय करतो, एंटर करण्यासाठी किंवा आपल्या बॉडीमध्ये लिपिडचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी मिसेलसारखं स्ट्रक्चर तयार होतात, ज्याच्या बाहेरच्या बाजूला वॉटर लव्हिंग स्ट्रक्चर असतं आणि आतल्या बाजूला लिपिड कंटेंट असतात. असे वेसिकल्स जे आहेत हे लिपिड्स कॅरी करून आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब करण्यासाठी मदत होतात. आणि ह्या मिसेल्सबरोबर बाईलचे रिॲक्शन होत असते, राईट. आणि हे बाईलची रिॲक्शन होत असताना अशा पद्धतीने मिसेल्स की ज्याच्यामध्ये बाईल पूर्ण मिक्स झालेलं आहे, तर त्यातनं फक्त लिपिडच आपली बॉडी ॲब्सॉर्ब करते. बाईल ज्याच्याशी रिॲक्शन झालेली आहे तो पार्ट ॲक्च्युली आपली बॉडी ॲब्सॉर्ब करत नाही. म्हणजे तो बाईल साल्टचा पार्ट जो आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये किंवा आपल्या इंटेस्टाईन रिजनमध्ये आहे तसा प्रेझेंट असतो. दे रिॲब्सॉर्ब इन द लोअर पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. आपली जी स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये हे बाईल साल्ट्स परत ॲब्सॉर्ब केलं जातात आणि त्याचं रिटर्न टू द लिव्हर बाय अ पोर्टल सर्क्युलेशन फॉर अ रिसिक्रिशन इन टू द बाईल. ॲक्च्युली बाईल तयार करण्यासाठी आपल्या बॉडीची जर समजा त्याची जास्तीत जास्त गरज नसेल तर त्याचं परत कन्व्हर्जनसाठी यूज केलं जातं, म्हणजे तयार करण्यासाठी. तसंच सेम ह्या बाईल साल्ट जे मिसेल्सना अटॅच असतात त्याचं तो पुढं केलं जातं. अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण एंटेरोहिपॅटिक सर्क्युलेशन ऑफ अ बाईल साल्ट, म्हणजे जे काही बाईल साल्ट्स लिव्हर थ्रू तयार झालेला आहे बाईल साल्ट्सना डायजेस्ट करण्यासाठी, एंटेरोहेपॅटिक सर्क्युलेशन ऑफ बाईल साल्ट्समध्ये जे काय बाईल साल्ट्स मिसेलला अटॅच झालेले आहेत ते परत काय केले जातात, लिव्हरकडे पाठवले जातात बाईल साल्ट्स तयार करण्यासाठी. म्हणून त्याला एंटेरोहेपॅटिक सर्क्युलेशन असं आपण म्हणतो. हे स्ट्रक्चर आहे बघा आपलं लिपिड डायजेस्ट कसं करतं आपली बॉडी. हे ट्रायग्लिसराइड्स आहेत आपल्या इंटेस्टाईनमधलं, त्याच्याबरोबर बाईल साल्टची रिॲक्शन झाली, फॅटी ॲसिड्स तयार झाले, इवन मोनोग्लिसराइड्स तयार झालं, ह्याची एंट्री झाली. हे मिसेल्स आहेत तुम्हाला इथं दिसेल. फॅटी ॲसिड्स, मोनोग्लिसराइड, ट्रायग्लिसराइड्स हे सेपरेट झाले, प्लस त्याच्याबरोबर प्रोटीनचं स्ट्रक्चर झालं. ह्याला कायलोमायक्रॉन नावाचं स्ट्रक्चर तयार झालं आणि हे असे स्ट्रक्चर थ्रू थोरॅटिक डक्ट काय केलं पुढे पास केलं जातात. तर अशा प्रकारचं तुम्हाला ह्याचं डायजेस्ट. ठीक आहे. आता लिपिडचं ट्रान्सपोर्ट कसं केलं जातं. दे रिसिंथेसाइज लिपिड्स इन द इंटेस्टिनल म्युकोसल सेल्स अलॉंग विथ द फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर हायड्रोफोबिक इन नेचर. आपल्या बॉडीमध्ये जे लिपिड आहे त्याचं काय केलं जातं, विटॅमिन्स तयार करण्यासाठी सुद्धा यूज केलं जातं. सो दे ऑल पॅक्ड इन द लिपोप्रोटीन कॉल्ड कायलोमायक्रॉन. जसं मगाशी स्ट्रक्चर मिसेल्स तयार होतं तसंच हा कायलोमायक्रॉन आहे जो लिपिड ट्रान्सपोर्ट करतो. कायलोमायक्रॉन आर कंपोज्ड ऑफ, त्याच्यामध्ये काय काय बघा, ट्रायग्लिसराइड्स, ट्रायअकाइल ग्लिसरॉल आहे 85 ते 90%, कोलेस्टेरॉल आहे, कोलेस्ट्रेल इस्टर आहे 5%, फॉस्फोलिपिड आहे 60%, प्रोटीन अपोलो प्रोटीन आहे 1 ते 2%. कायलोमायक्रॉन पास फ्रॉम अ लिम्फ इन टू द ब्लड थ्रू द थोरॅसिक डक्ट. इथं तुम्ही बघितलात बघा, इथं तुम्ही स्ट्रक्चर बघितलात की कायलोमायक्रॉन जो तयार झालेला आहे तो थोरॅसिक डक्टमध्ये पास झालेला आहे. तर हे कायलोमायक्रॉन पास फ्रॉम द लिम्फ इन टू द ब्लड थ्रू द थोरॅसिक डक्ट. लिम्फपासून ब्लडपर्यंत जाण्यासाठी थोरॅसिक डक्टचा यूज केला जातो. आफ्टर अ फॅटी मील द प्लाझ्मा अपियर्स मिल्की ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ देअर पार्टिकल्स. म्हणजे ह्याच्यामध्ये कायलोमायक्रॉन्स प्रेझेंट असल्यामुळं थोडंसं स्ट्रक्चर ते मिल्की बघायला मिळते. तर स्टुडंट आपण आता जस्टच ॲब्सॉर्प्शन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स बघितलेले आहेत. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जे काही पार्टिकल्स म्हणजे आपली बॉडी ॲब्सॉर्ब करते तर हे ॲब्सॉर्ब केलेलं सिम्पलेस्ट फॉर्ममधलं असतं. काही कंपोनंटना आपली बॉडी ॲब्सॉर्ब करण्यासाठी एनर्जीची गरज लागते, कधीकधी ट्रान्सपोर्टरची गरज लागते आणि कधीकधी आता समजा लिपिडसारखे कंपोनंट असेल तर त्याला असे बाहेरच्या साईडला एक प्रोटेक्शनची गरज असते, म्हणजे कायलोमायक्रॉन म्हणा किंवा मिसेल्स अशा पद्धतीनं तयार होतं. तर स्टुडंट आपण आता जस्टच ॲब्सॉर्प्शन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स बघितलेले आहेत. अजून ॲब्सॉर्प्शनचा 2 बीट आहे ते म्हणजे वॉटर आणि मिनरल्स आणि डिफिकेशन, म्हणजे जे न लागणारं फूड मटेरियल आहे ते आपल्या बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. असा हा शेवटचा पॉईंट आपण
नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. त्यामुळं शेवटच्या लेक्चरमध्ये आपला डायजेशन हा पॉईंट पूर्ण कंप्लीट होतोय. तुम्ही सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघायचे आहेत. तुमचे क्वेश्चन असतील तर तुम्ही 100% व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका, मी त्याचा 100% रिप्लाय देणार. जर क्वेश्चन टाकलात तर क्वेश्चन्सना वेलकम आहेच, कारण की त्याशिवाय मला समजणार नाही तुम्हाला कितपत ते बीट समजलेले आहेत. त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ 2 ते 3 वेळा सगळे बघायचे. त्याचे काही क्वेश्चन्स निघत असेल तर मला नक्की क्वेश्चन व्हॉट्सअप करा, मी त्याचा रिप्लाय देईन. बाकीच्या मुलांनाही त्याचा उपयोग होईल. ओके, थँक्यू स्टुडंट.